चला तर आम्ही निघालो आता बाबुळेवाडीला. रस्त्यानं थोडंफार अंधार वगैरे होता, साहजिकच आहे, रात्र म्हणजे अंधारच असणार. तिथं आम्ही थोडंफार जेवण वगैरे करायला थांबलो. काकांना म्हणलं लावा इंडिकेटर, काकांना लावलं इंडिकेटर. काके म्हणतात चला फोटो काढू. तिथं त्यांचे 1-2 फोटो वगैरे काढले. परत निघालो आम्ही बाबुळेवाडीला. रस्त्याने आम्हाला खूप म्हणजे असं भीती वाटायला लागायची, असं झालंच नाही. काका मस्त आपली गाडी चालवतात, आमच्या इकडं काहीतरी हे टपले मार ते टपले मार आतमध्ये चालू होतं. विजय काका पण होते सोबत. अच्छा. ते सोबत होते, मग मस्त मजा आली. मग थोडक्यात आम्ही पोहोचलो पंकज काकांच्या शेतात. तिथे गेल्यावर डायरेक्ट मसड दिसल्या सगळ्या, गाय वगैरे. मग इथं थोडंफार काहीतरी आपलं चुकत चालू होतं. त्यानंतर मग हे बघा ते बघा असलं काहीतरी चालू होतं थोडंफार. थोडंफार हे बघा इथं म्हैशी झोपल्या, इथं ट्रॅक्टर आहे. ह्या ट्रॅक्टर आपलंच आहे, तसं काही विषय नाही मोठा. मग का म्हणते चला या बघा इकडे यांचं घर आहे. काकीचं दुसरंच आपलं बोलतं काय, बॅग माझी कुठे हे कुठे. चला म्हटलं निघालो हळूहळू. या विजय काकाच्या जे बायको आहेत, हळूहळू गेलो. मग शेतात नाही, इकडनं जावा तिकडनं जावा, अख्खं आम्हाला माहितीच नव्हतं मग ते काय आहे. काका म्हणते ती हे वाटाणा आहे वाटाणा. तर मी म्हटलं अरे बाबू वाटाणा आहे, मस्तच आहे म्हणते. काका म्हणले चला मग इकडनंच रस्ता. गेलो का तो वाटाणा तोडवत आम्ही गेलो की पंकज काकाने केल्या लाईट बंद. त्यांनी लाईट बंद केला. आम्ही म्हटलं आबो आपण काय चुकीच्या वावरात आलो होय. परत मग म्हणलं उघडले, नाही हाय चला गेलो. त्यांनी दरवाजा वगैरे उघडला. गेलो तर आतमध्ये. काका म्हणते अरे काय राव, आम्ही आलो की दरवाजा खिडक्या बंद करायला लागले होय. मग गेलो का चला म्हटलं या. रात्र झोपलो. मग सकाळ झाली की लगेच मग काका म्हणले कसलं भारी वाटाणा भेटाणा. काका म्हटलं चला एक राऊंड टाकून म्हटलं आपण. मग काय काका म्हणते चला असंच जाऊ म्हटलं चड्डीवर. मी म्हटलं अहो असंच चड्डीवर चला म्हटलं. अच्छा. आपलं शेती आहे म्हटलं, गाव म्हटलं ते पण आहे म्हटलं. चला निघालोत का. मग या बघा हे काय दिसते तुम्हाला माहिती आहे का, गजरा घास वगैरे काय म्हणतात, हा वाटाणा आहे आपला. अख्ख्या याच्यामध्ये वाटाणा आहे. समोर कांदा वगैरे आहे. परत इकडे लावलेली मका, साईडला ज्वारी, हे सगळं पंकज काकाचं ते शेत आहे. काका त्यांना पक्या नावाने बोलवतात, पण त्यांना काही वाटत नाही. हे सगळा कांदा आहे बघा किती मोठा आहे. मला एक शेवटचा व्हिडिओ दाखवतो आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट करा. ठीक आहे. हे बघा कसा दिसतोय कांदा एकदम, बघा कसं भारी. हे चिंचेचं झाड पण होतं तिकडे. काका म्हणते चला आता विहिरीकडे जाऊ. ठीक आहे म्हणते चला हळू आधी रान पाहू म्हटलं आणि जाऊ म्हटलं हळूहळू. काका म्हणते चल. मग आलोत का इकडं. परत तिकडं मग काकी वगैरे मग होत्या. त्याला म्हटलं चला आपलं वाटाणा तोडू. मी आपलं काहीतरी 1 शेंग तोड, 2 शेंग तोड, 3. या म्हणतात अरे असले तोडायला लागलं होय, जरा टोपले तोड म्हणतात. म्हटलं काय कशाला काय करायचं म्हटलं, घरी न्यायचं आबो चला म्हटलं. मग आता तोडायला लागते म्हटलं. मग लागलो का तोडायला. काकी म्हणतात चला आपण विहिरीकडे जाऊ आता परत. आलोत. मग हे कांद्याच्या साईडनं दुऱ्याने चालायला लागलो. आजी म्हणतात हे आपला एकदम जुना आंबा आहे. म्हटलं जुना कसला जुना. म्हणले अरे बाळा हे ना एकदम गोड आंबा आहे, एकदम सर्वात जुना आहे त्या काळातला. म्हटलं हो त्या काळातला. काय म्हणतं भारी म्हटलं. काकी तेवढ्या म्हणतात चला मग आता मला कैरी खायची. मग गेले का तोडायला. मग आता तोडायला तोडायला लागले की घसरला पाय घसरला की गेल्या खाली. तो व्हिडिओ नाही काढता आला म्हणा. ठीक आहे मग चला म्हटले काका पटकन चला म्हटले, मला विहीर बघायची. तुम्ही सांगा हे काय गोल दिसते ते काय आहे सांगा कमेंटमध्ये. चला म्हटलं मग निघालोत का हळूहळू तिकडे गेलं. काका म्हणतात काय आहे बाबा बघू तरी द्या. म्हणजे जरा बघा आणि पब्लिक सांगा तुम्ही काय आहे तर कमेंटमध्ये तेवढं सांगा. ही समोरच्या साईडला हे मका आहे, ही सगळी ज्वारी वगैरे. काकीनं म्हटलं जरा सांभाळून चिटकसा. चला म्हटलं गेलो समोर. आजी सगळ्यात पुढे बाबा नाही. काका म्हणते थांबा मी दाखवतो तुम्हाला. आजीला टाकलं बाबा मागं. चला म्हटलं. आजी मस्त रे आपल्या हातावर हात टाकून हे करून बिना चपलाचं चालायला लागलं. आमच्या सगळ्या सगळ्यांच्या पाय चपला होते. मग आजी एकदम मस्त आणि मी आपला मस्त व्हिडिओ काढत चालू. चला म्हटलं बापा आलो का शेवटी विहिरीजवळ. इथं थोडंफार बघितलं हे गेलं. मग विहिरीजवळ गेलो. का म्हणतात अरे बाबू किती खोल आहे. का म्हटलं विषय आहे का म्हटलं, आजींची विहीर आहे म्हटलं. आजी म्हणतात ही सगळं पहिली विहीर खोदलेली मी. म्हटलं आबो तुम्ही खोदली नाही. तसं नाही म्हणजे खोदली म्हणजे मी पैसे दिले यायला बांधायला वगैरे. हां तसं होय. मला वाटलं तुम्ही खोदली असेल किती दिवस लागले असते. हां काकी म्हणतात चला मग आता इथं झालं
आपल्याला कांदा घ्यायचा म्हटलं. चला म्हटलं बाबा माझा पण एखादा व्हिडिओ वगैरे काढू चालता. मी आपला शांत एखादा बारक्या मुलागं त्याच्याकडे चाललो. ठीक आहे चला हळूहळू हे ती बारकी पोरगी होती ती इकडं जाय तिकडं जाय पळ जाय. तिची मम्मीचं अगं इकडे ती तिच्या मागं. आजी आपल्या मस्त आजी मध्ये आपलं हे इथून अख्खं त्या घरापासून इथपर्यंत खालपर्यंत राहणं. काकामध्ये हां एवढं अरे हो हां म्हटलं एवढं हे मग इथं काय लावलं म्हणतं. काका आपलं मस्त लगे बोलत चालू. आजीला पण बोर होत नाही काकाला पण होत नाही. चला म्हटलं हे काय का आजी म्हणतात चला कांदा आहे उपटा म्हटलं कांदा. चला मग काय घेतलं कांदा उपटायला हळूहळू. मग हे म्हटलं धरा म्हटलं झालं माझं काम. हे घेतलं म्हटलं काकीला म्हटलं धरा. काकी बघा कांदा आणि झाड कसं आहे म्हटलं. काकी म्हणतात माझा फोटो काढ. बच्चों के हाथ में किसने दे दिए फोन. माझा फोटो काढ. काय फोटो काढ तर 2-3 पोज वगैरे दिले. चला म्हटलं घ्या कांदा आजी नावा दिला. कांदा वगैरे घेतला का मग काय कांदा वगैरे घेतला. मग आता चला म्हटलं एखादा व्हिडिओ काढू म्हटलं पब्लिकला जरा दाखव काय आहे काय नाही. ते झालं की आम्ही निघालो मग बावळवाडी महादेवाच्या मंदिरावर. त्या दिवशी होती महाशिवरात्र. चला म्हटलं बापा आम्ही निघालो डोंगरावरून. काकीला म्हटलं चला तुमचा व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढला दर्शन वगैरे केलं. चला म्हटलं काका आता पाणी वगैरे पिऊ म्हटलं जरा फोटो काढू म्हटलं. तेव्हा पाणी वगैरे काढलं पण माझं भलतंच काय झालं इकडनं व्हिडिओ काढ तिकडनं व्हिडिओ काढ. आपलं काहीतरी म्हणजे एकदम मस्त लगे आपल्याला व्हिडिओ काढल्याशिवाय दुसरं काही येत नाही. मग फोटो वगैरे काढले. मग महादेवाच्या इथे गेलो. मग ते एक व्हिडिओ काढायचा म्हटलं काढलं का मस्त वॉटरफॉल वगैरे धबधबा वगैरे बघितलं. निघालो मग काय वापस गावाकडे निघालो. मग एकदम झाडी डोंगर सगळं झाडी डोंगर हे काहीतरी ते. सॉरी दोस्तों डायलॉग भूल गया. नेक्स्ट वीडियो में पूरी करता हूँ डायलॉग.